हाय फ्रेंड्स, तर आज आहे मुर्डेश्वर ट्रिपचा दुसरा दिवस। आज आम्ही इथे लोकल साईट सीइंग करण्यासाठी जात आहोत। तर इथे आम्ही रिक्षा बुक केले। रिक्षावाला आम्हाला लोकल पॉईंट फिरवणार आहे, म्हणजे इडापुंजीचा गणपती मंदिर, अप्सरकोंडा वॉटरफॉल, तसेच टाईम भेटला तर आजूबाजूचे अजून पॉईंट आहेत ते सर्व फिरवणार आहे। बघूया, रिक्षावाल्याची आम्ही वाट बघतो आहे। रिक्षावाला अजून काही येत नाही, आपल्याला टायमिंग दिलेला आहे। आपल्या रिक्षा आलेल्या आहेत, आता रिक्षातून आपण फिरायला जातोय। हे आमचे 4 न गेलेले मागं, आणि अजून तुला समजतं काय? तुला वाजले किती? हां, चल आता आपण रिक्षात बसून फिरायला जात होतो। पहिला पॉईंट आहे इडाकुंजी गणपती टेम्पल। आपण इडाकुंजी गणपती मंदिराच्या इकडे निघालो। हायवेपासून आपल्या साईडला एक फाटा फुटतो, आणि आता आपण आतमध्ये जात आहे। मंदिर जंगल एरियामध्ये आहे, दोन्ही साईडवर हिरवगार नॅचरल व्ह्यू। बघूया आता पुढे काय व्ह्यू आपल्याला बघायला वाटतं। आता आपण पोचलोय इडाकुंजी गणपती मंदिर। बघूया आपण मंदिर कसं आहे आतून। आमचं सिद्धू सेठ सेल्फी स्टिकला मोबाईल लावून तयारी चालू आहे। शेपली काढतोय पण लागतच नाही, लागत नाही असं काहीतरी म्हणतोय। काय जो बोली याचा आणि काय करी असा। चला चला, टाइमपास नको म्हणतोय। आपण मंदिराच्या आतमध्ये आहोत, आणि मंदिराचा आतल्या साईडचा सभागृह बघू शकता, किती सुंदररित्या दिसतं। वरच्या साईडला गणपतीची महादेवाची मूर्ती आहे, मस्तपैकीचा सुंदर डिझाईन काढलेले आहेत। आणि आता आपण आतमध्ये गणपती मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत। मंदिरात गर्दी आहे, आतमध्ये फोटो काढण्यासाठी परमिशन नाही, मी तुम्हाला इथूनच दाखवू शकतो। दर्शन करून मंदिरातून आम्ही बाहेर आलेलो आहोत। आतल्या साईडला गणपतीची सुंदर मूर्ती आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी दाखवू शकलो नाही तुम्हाला। आता बाहेर बच्ची टाईम मंदिरात दर्शन करून झालेलं आहे, तरी आमच्या पोरांचा काय फोटोशूट व्हायचं काम काय थांबत नाही, तरी लवकर लवकर करून आता आम्ही निघालो आहे पुढच्या डेस्टिनेशनला। बघू आता पुढचं डेस्टिनेशन काय आहे। आत्ता आपण दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहोत। इथे एक मस्तपैकी मंदिर आहे। मंदिराचं नाव आहे श्री शंभुलिंगेश्वर देवस्थान गुणवंते। या साईडला सुंदरसा तलाव बांधलेला आहे। पोहायचा खूप मूड झाला आहे आजाचा, पण आजा म्हणतोय कपडे भिजतील, त्यामुळे आम्ही सध्याला गप्पा बसलोय। सिद्धू, काय पोहायचा मूड झालेला आहे ना? ऍक्च्युली आम्हाला काल माहित असताना 100% आलेलं असतं। उतरायला आता पण उतरेन मी। मंदिराची डिझाईन एक नंबर आहे बाहेरच्या साईडून। तर बघूया आतमध्ये जाऊन कसं दिसतंय मंदिर। मंदिराच्या दरवाजाची इथं आहोत, आणि एक सुंदर प्रकारे नक्षीकाम आहे की ह्याचे पिलर गोल गोल फिरतायत, आणि प्रणव आमचा ते पिलर गोल फिरवतोय। आता त्याचं ट्राय करायला सिद्धू पण गेला आहे। त्यामागचं लॉजिक आहे इंजिनिअरिंगची कमाल। आपण बघतो की पिलर गोल गोल फिरतायत पूर्ण, एक सुंदर डिझाईन बनवलेली आहे।
ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. मंदिराचं नक्षीकाम सुद्धा मस्त दिसतंय. गणपती बाप्पा मोरया. मंदिराच्या चारी बाजूने मस्त सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. आतून शिवलिंगावर अर्पण केलेलं पाणी बाहेर यायला सुद्धा एक मस्त डिझाईन तयार केलेली आहे. वेगवेगळे नक्षीकाम, सुंदर अशा महादेवाचे पिंड इथे दिसते. एक छोटीशी तुळस बांधलेली आहे. तुळशीची डिझाईन बघत आहात तुम्ही, मस्त दिसते. ही इथे एक विहीर आहे. विहिरीचं सुद्धा बांधकाम सेम मंदिराच्या पद्धतीने केलेलं आहे. तर मंदिरात दर्शन करून झालं. आमचे सिद्धेश पवार काहीतरी बोलत आहेत, बघूया आपल्याला दर्शन कसं वाटलं. दर्शन खूप छान झालं. एक 1.5 दिवसाची आपली कर्नाटकची ट्रिप होती. तेवढ्यात आपल्या चालू आहे, अजून चालू आहे. 4:30ची आपली ट्रेन आहे. त्याच्यानंतर उद्यापासून आपल्या परत आपण मार्गस्थान लागणार आहोत. उद्यापासून आपण पुन्हा एकदा आपण आपल्या पायात सेफ्टी बूट घालून परत एकदा कंपनीमध्ये आहोत त्या ह्याच्यावरती परत आपण येणार आहोत. त्याबद्दल सेपरेशन मार, हा मार, तो मार, ही परत चालू होणार आहे. त्यानंतर 1 वर्ष आपल्याला परत एकदा संघर्ष करून पुढच्या वर्षी कुठे ट्रिपसाठी जायचं ह्याचं प्लॅनिंग आपण आत्तापासूनच चालू करू. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आणि पुढचा ठिकाण कोणता असेल ते आपण ते डिस्कस करू. ते समजेलच तुम्हाला पुढच्या, म्हणजे लवकरच समजेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किरण माटे यांनी आपल्याला खूप मोलाचा वाटा त्यांचा याच्यामध्ये, बरोबर ना. आयोजक आहेत हे आता मोठे आयोजक आहेत. तुम्ही बोला जरा याच्यावर काय 2 शब्द बोला. ते नियोजनाचे बादशाह आहेत. हां, आणि असंच पुढच्या वर्षी नियोजन करतील आणि आम्हाला पण घेऊन जातील हीच इच्छा. खर्चाचं आपण सगळे मिळून एकत्र बघू. खर्च कॉन्ट्रोवर्सीमध्ये काढायचं आणि असंच लवकरात लवकर एकदम असं म्हणजे प्लॅनिंग वगैरे करू. असंच सपोर्ट आम्हाला करत राहा आणि तुमचं लग्न लवकर होऊन हीच आमची शिवजयंती प्रार्थना आहे. आणि संगम भाऊंचं आणि अमोल तुमचं, किरण माटे तुमचं लवकरात लवकर लग्न होऊन देत. त्यातल्या अमोल भाऊंचं पण लवकर लग्न होऊन देत. हीच आमची अमोल नायना, किरण माटे, संगम चव्हाण यांचं लवकरात लवकर लग्न होऊन देत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फक्त आमच्याबरोबर लग्न झाल्यानंतर फक्त ट्रिप फक्त कॅन्सल करू नका कुठे. आणि काय मनापासून प्रार्थना करते फक्त हेच. हो, मनापासून प्रार्थना करतो तुमची. अजय होते एक डुबकी एक होऊन जाऊ दे. झालीच पाहिजे. मला तर वाटतंय एक झालीच पाहिजे, बरोबर आहे. पण आता वेळेअभावी आपल्याला ते होऊ शकत नाही. आपण त्यासाठी आपल्याला अजून थांबावं लागेल. खाली वाशिष्ठीवर जाऊ हवं तर. ते जर तुम्हाला मान्य असेल तर मग आपण डुबकी लावू शकतो याच्यात. नाही आपल्याला पुढचे पॉईंट बघणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता आपण इथून थोडीशी व्ह्यू बघत मजा घेत पुढच्या पॉईंटला निघत आहोत. तर आपल्याला अजून भरपूर पॉईंट बघायचे. मैंग्रोव्स में ओके. यहाँ से अभी कितना दूर है अंदाज से? 10 किलोमीटर आहे. ओके. बाहेर पाऊस चालू झालेला आहे. मस्त पावसाचं वातावरण. कर्नाटकमधला स्पेशल पाऊस. आता आपण जात आहोत मँग्रोव्ज बघायला. मँग्रोव्ज म्हणजे कांदरवन. आपल्या चिपळूणमध्ये सुद्धा सोनगाव, आपली जी वाशिष्ठी नदी गेली तिकडे सुद्धा भरपूर आहेत. आम्ही किती टाईम बघायला गेलो. आपण आता आलो आहे कर्नाटकला बघूया मँग्रोव्ज कसे आहेत, त्यामधून पुढे कसे व्ह्यू दिसत आहेत. असं पाण्यामधून चालण्याला आहे असं ऐकण्यात आलं आहे. तर बघूया कसं होतं आहे. आमची बाकीची गँग उभी आहे. रायडर्स फिरायला चालले आहेत. टाटा करायला सांग. इथलेच आहे ते, पासिंग कर्नाटक आहे. बघ आता हल्लेच कुठेतरी काय करतोय. विचार किती रुपये.
हातात आहे पटेल काय जाय प्रणव 160 आलोय मँग्रोव्ज बघायला. मँगो नाही मँगो 20 रुपये एंट्री तिकीट आहे. मँगो 8 जणांची तिकीट घेतले आणि चाललोय. आमचं घेतो बॅग हे आपले सोनगावचे कार्यकर्ते आहेत सिद्धेश पवार. यांच्या इकडे कांदळवरून भरपूर आहे, असं दाखवायला पण घेऊन जातात. प्लीज लव यू. आता भांडणं झाले आहेत फोटो काढण्यावरून. हा मँगो नाव पूर्ण. आपण चाललो आहोत मँग्रोव्ज बघायला आणि आमचा सिद्धू दाखवतोय पोज देतोय. तर चला रेट टू मँग्रोव्ज म्हणजेच कांदळवन. मस्तपैकी लाकडाचा ब्रिज तयार केलेला आहे आणि ब्रिजच्या पण असंच आहे, परंतु इथं काहीतरी दिसण्यासाठी आणि आमच्या इकडं मँग्रोव्ज बघायचं असतील तर बोटीन जायला लागतं. इथले लोकांनी ब्रिज तयार केलेला आहे आणि ब्रिजवरून डायरेक्ट चालत चालत जाता येते. लाकडाचा सुंदरसा ब्रिज तयार केलेला आहे. छान एकदम. छान एकदम. सिद्धू चल रहा. हाय हाय जाय ना तुम्ही खाली. वाचले हाय पाय. गाईज. हाय गाईज. आपली सगळी टीम येते मस्तपैकी पोजिंग देत चालत चालत एका पाठोपाठ एक एक एका पाठोपाठ एक एक. हा हा चल 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 लवकर. ಬೇಡಕ್ಕಂತ ಪಟ್ಟಣ ಮುರಿದು ಒಳಗೆ आम्ही आज आलेलो आहे नाही कुठे मँग्रोव्ज बघायला. अभी बोल रही है तभी तो तेरे को आता आपण मँग्रोव्हच्या आतमधून चालतोय. एकदम लाकडांचा डिझाईन टाकून भाळ्या टाकून बनवलेला आहे. दोन्ही साईडून पाणी आहे. सावकाश सावकाश चालायला लागतंय. खाली डीप किती आहे सांगता येत नाही. हो जास्त खोल नाही, आपल्या हाईट एवढं असेल. नाही आपल्या हाईट एवढं असेल. आत्ता आपण फिरत आहोत मँग्रोव्जला म्हणजेच कांदळवन. सुंदर असा नजारा आहे. चारी साईडून पाणी आहे आणि पाण्याच्या मधून छोटासा ब्रिज केला आणि आपण त्या ब्रिजवरून चालत आहोत. सुयश म्हणते पाण्यात उतरूया काय, पण बोलू नको, मगर वगैरे असली तर काय सांगता येत नाही.
मस्त की झाडांची सुंदर डिझाईन दिसते. सुंदरसा दृश्य आहे. ओके. ये चालत आहे. తెలుగు गोप्रो ना डीजे आहे. संगम संगम सावकाश जा. पुढच्याला सावकाश नाही, त्याला पोहता येत नाही. हो अब सोनगावात पण आहे. सोनगावात बोटीन जायला लागतं. सोनगावात ना. हा खाली आपल्या वाशिष्ठीला सोनगावात खाली तिकडून गेलास की कोतवली सोनगावात. सोनगावमध्ये ते बोटिंग करायला यायचं आहे. बोटिंग ना हा करतात ना. हा कसं कांदळण कसं वाटलं? कांदलवण एकदम मस्त आहे. तिथे मासे वगैरे पण दिसले. फक्त एक चुकी केलीत तुम्ही. येण्याआधी आहे ना आम्हाला सांगण्यात नव्हतं आलं की इथे अशा ठिकाणी जाणार आहोत. आम्ही गळ वगैरे घेऊन आलो असतो. काढू पण आणलेले असते. म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगितलेलं नाही. पण आपलं संध्याकाळची खाण्यापिण्याची सोय इथंच केलेली आहे. पण आपलं सोनगाव सुद्धा कांदळण असं प्रसिद्ध करायला पाहिजे की नाही? करायला तर नक्की पाहिजे पण अवकाश नाही आपली. हा काजलवन बघ. हा काजलवन बघ. काजलवन इकडे इकडे तो इकडे. यूट्यूब चॅनल. अभी किधर जाने का है? इको बीच. यहाँ से कितना दूर है? नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं आहे इको बीच. इको पॉइंट आहे आणि बीच आहे जवळ. बघूया आता जाऊन कसा आहे इको पॉइंट. तिकीट किती रुपये? तिकीट आहे ते 10 रुपये तिकीट होते. 80 रुपये झाले तिकीटचे आता. तुम्ही कसं तिकीट पैसे मागतात? पैसे मागतात तरी जो काय करा, काय बोली याचा आणि काय करी? काय करी याचा. आमच्याकडे फुकट देतात फिरायला. नाही तर काय. आत्ता आपण आहोत इको पॉईंटला. इको पॉईंट एक गार्डन आहे समुद्राच्या साईडला. 10 रुपये एंट्री फीमध्ये फोटो काढण्यासाठी चांगला आहे. मस्त सुंदरसा असा नजारा. झाडं आहेत. आमचा झोपाळा करताय. झोपाळा जो रे जो. मी एकदा हरलो. टुकडुक टुकडुक गोड हो बा. घोड्यावर बसले लाड हो बा. आता आला शू ए तो बसतोय माग. ए टुकडुक टुकडुक टुकडुक. शिसा शिसा. आता आपण आलोय इको बीच पॉइंटला. समुद्र खवळलाय. लाटा जोर जोरात येत आहेत. चांगला आलाय चांगला आलाय. आपले पॉइंट झालेत फिरवून. दुसऱ्या दिवसाचा दिवस झाला फुल एन्जॉय करून. आणि आता आपण रिटर्न निघायच्या तयारीत आहोत.
लोकल पॉईंट आपण आता फिरून आलो आहे. त्यानंतर सर्वांना भूक लागली आहे बोलतात नाश्ता करूया, थोडी काही खरेदी करूया. 4 वाजता आमची ट्रेन आहे रिटर्नची मत्स्यगंधा. आता इथं थोडं मार्केटला खरेदी करायची. चेकआउट सकाळीच केलेलं आहे, बॅग उचलायच्या आणि रिटर्न परतीच्या प्रवासाला लागायचं. आता आमचे संगमदादा गेलेत काहीतरी खरेदी करायला. बघूया काय खरेदी करतायत. सिद्धेशदादा येत आहेत मागून. आता कपडे बदलणे हाफ पॅन्टवर आपल्या अवकाशात चाललेत. हे खरेदी करायची काय खरेदी करायला चल आणि पण या दाखवतो. सिद्धू घेऊन चालला आमचा कुठेतरी दुसरीकडं. हा नाही पसंत, तो नाही पसंत, त्याचं काहीतरी भलतंच पसंत. हा बघतोस काय भजी हे काय काढतायत काका? मग त्या घे. किती प्लेट? आधी 1 प्लेट सांग, हो तरी कशा लागतात. पुढे सांग, लवकर सांग, निघालो आम्ही. ओके गाईस, तर आत्ता आपण परतीच्या प्रवासाला निघालेला आहे. आपलं सर्व कर्नाटक मुर्डेश्वर ट्रिप फिरून झालेली आहे. आता 4 वाजता आपली ट्रेन आहे. रिक्षात बसून आम्ही परत निघालेलो आहे. सिद्धेश आणि परत मी ह्याच दांड्यावर बसलो. हा, आल्यापासून ह्याच दांड्यावर बसलो. ट्रिप आपली सक्सेसफुल झालेली आहे. बघूया आता पुढं नेक्स्ट ट्रिप कधी होते. आयोजक किरण मोठे, खजिनदार खजिनदार केरळ, सिद्धेश पवार, केरळात जायचं ना. एंटरटेनमेंट, नेक्स्ट ट्रिप म्हणतोय केरळात जाऊया. बघूया. रामेश्वरम आणि स्कूलला जायचं. ती आहे मधलीच ट्रिप आपली एखादी. आता संध्याकाळी पाऊस चालू झाला आहे, मस्त व्ह्यू आहे. प्लॅनिंग असेल हा, अचानक भयानक अशीच ट्रिप काढायची असते. आता परतीचा प्रवास ट्रेनमध्ये मजा करूया, ती बघूया पुढे आपण. प्लॅनिंग करून काहीच होत नाही. प्लॅनिंग करून कायच होत नसतं, ऑन द स्पॉट बॅग भरायची आणि निघायचं असतं. त्यातच खरी मजा आहे. आता आपण आलो आहे रेल्वे स्टेशनला. ट्रेन आहे. सिद्धू गाणी राणी कैलासाची सांगे शिवाला अजी सोडून कशी जातू माझ्या लाडक्या कणाला. ला 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 निवाला. हाय मित्र हो, आज आपला आज परतीचा दिवस पुन्हा एकदा चालू झाला आहे. आणि आपण आज पुन्हा एकदा आपल्या गावी जायला निघालो आहे चिपळूणमध्ये. आणि आता आपण आहोत मुर्डेच्या स्टेशनला. आणि आज आपण शेवटचा निरोप देतो आज या कर्नाटक एरियामध्ये. आणि आपण उद्यापासून पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला आजपासूनच म्हणजे उद्या आपण पोचू. पण उद्या आम्ही सेकंड शिपला आहोत. आज प्रणव आहे, आज मी पण आहे, आज किरण माटे आहेत, स्वतः मी आहे. आम्ही उद्या पुन्हा एकदा आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्ही उद्यापासून हॅशटॅग MIDC कर 8 तास कामगार, लागली गुणांचा 12 तास, नाही तर घेत 16 तास, कर डबल, वर भेटच्या फावड्यान पैसा. हे आता धंदा चालू आमचा उद्यापासून चालू होते परत पुन्हा एकदा. पण जो इकडचा काय क्लायमेटचा एकदम
बघण्यासारखं होतं आणि आज खूप मजा आली आणि गाव घालण्यासाठी काय पण हॅशटॅग आलोलेकर आलोलेकर हॅशटॅग दिवेकर हॅशटॅग आलोलेकर सोनगावकर रावलगावकर कापसालकर रावलगावकर भाई कापसालकर भाई आमची चाळकेवाडी लोटेकर MIDC कामगार ओरिजिनल MIDC कामगार प्रणव आपले चहा घेण्यासाठी इथे थांबले 3 चहा घे कटिंग मत्स्यगंधा एक्सप्रेस आलेली आहे आणि आत्ता आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसतोय परतीच्या प्रवासाला. जायचं काय परत बॅक टू कोकण. ट्रिप इज सक्सेसफुल. गंमत मध्ये आयोजक किरण शेठ माते परशुरामाची भूमी त्यात जन्मलो आम्ही. परशुरामाची भूमी त्यात जन्मलो आम्ही. मला माझ्या जन्मभूमीचा आहे अभिमान. आहे छान 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 माझी रत्नागिरी छान. आहे छान 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 माझी रत्नागिरी छान. चल चल माधवा चल ना केशवा. अरे चल चल माधवा चल ना केशवा. मग याला पुढे कर तुझा पुढं तू बोलणार ना. तुझ्याला मी वाटणं बोलतो ना तू हां याला की पुढं आला चहा आला बघ. मामा चाय मामा चाय चाय काय चाय मामा कप कुठं घरात ठेवला डिप्रेशन आला की माझी व्हिडिओ घे. सिद्धू मग जेवण कसं आहे ट्रेनमधली स्पेशल चिकन दम बिर्याणी. पोट भरला म्हणजे बोला शब्दच नाही उरले माझ्याकडे. शब्द उरले नाही. कुठलं तिला नाही माहित नाही. दम द्या, दम नाही लागला दम नाही लागला. मला वाटतं बिर्याणी चांगली असं आपली तुमची रिक्वेस्ट आहे मला म्हणजे जर मला गेल्यापर्यंत मला अंडर पिंडर काय घाला मी अंडर फुल खाऊ शकतो. स्पॉन्सर तुम्ही अजय निवादे गॅमलर गैमलर 21 दिन में पैसा डबल अजय निवादे ग्रेन डबल. आत्ता आपण गोव्यामध्ये आहोत आणि हा आहे गोव्याचा ब्रिज. सुंदर नजारा दिसतोय ना. केबल कार ब्रिज. चला फायनली आम्ही चिपळूणात पोहोचलेलो आहे आणि आमची मत्स्यगंधा ट्रेन जाते. फायनली आमची ट्रिप्स सक्सेसफुल झालेली आहे आणि हळूहळू घरी जाऊन झोपायच्या तयारीत हळूहळू आहोत. आमचे पाय आता घराच्या दिशेने चाललेले आहेत. आणि आता उद्या माझी तरी सेकंड आहे. माझी नाईट आहे. बघूया आता कसं आराम होतंय. करू. आराम करू. कामाला जाणे हे आम्हाला आवश्यक आहे. शक्य आहे. डाकू मंगल सिंग आपलं म्हणणं काय आहे शेवटचं. आत्ता आपली ट्रिप संपलेली आहे. स्टेशनवर येऊन बसलेलं आहे. पुढच्या ट्रिपचं तिकीट काढायला आत्ताच लाईन लावतोस का. हो नाही म्हणजे आता सिद्धेश पवार यांची एवढी कंडिशन बिकट झाली की कधी झोप येते आणि कधी घरात जातो. अजय नेमते फोन करतायत मित्रांना घरातून कोण येतंय काय. सँडीला लावलाय पण सँडी काहीतरी म्हणतोय होय नाही ऍक्च्युली त्याला येणं भाग आहे. येणं भाग आहे. नाही तर अजय नेमते इथं बहादूर शेखला नाही सॉरी रेल्वे स्टेशनला नाही तर फरशीवरती बसून राहत आहेत सकाळची. जोपर्यंत वरून कंपनीत कोण नाईटला रे सावली आहे ना. कंपनी ऊन ए प्रणव कंपनी नाईटला कोण सावली आहे ना का स्वप्नील आहे. हा मग वरून जोपर्यंत स्वप्नील येत नाही तोपर्यंत आजा काय घरी जात नाही. नाही
फोन केले तर 10 जण 10 जण आधी येतील. असतात पण पण आताचा टायमिंग जरा जास्त चुकलाय. साळुंक्या कोणतरी येईल तेव्हा न्यायला. एक गाडी आलेली आहे आमची, दुसरी गाडी येते आणि तिसऱ्या गाडीवालाचा ड्रायव्हर अजून काही येत नाही. बघूया. चलो गाज, हा सावकाश जा, गेला ती मेसेज टाका ग्रुपला. सावकाश घे. चंद्र गोपाळा घेऊन मला यमुनेच्या तीरावरती काय तुला. बॅक टू होम. टाटा.